मतदान सुरू होऊन 25-26 मिनिटं झाली आहेत आणि तोच अमरावतीमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झालाय। मतदान केंद्र 23 मधील मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झालाय। 15 मिनिटांपासून मशीन बंद असल्याने मतदान केंद्राबाहेर मोठी गर्दी झालेली आहे। प्रतिनिधी छगन जाधव आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। आपण अधिकचे तपशील त्यांच्याकडून घेऊया। छगन, नक्कीच अमरावती शहरातील गरला चौकमध्ये असलेल्या गरला स्कूल येथील मतदान केंद्र क्रमांक 23 या ठिकाणी ईव्हीएम मशीन जी आहे ती सुरुवातीपासूनच सुरू झालेली नाही आहे। भरारी पथकाचं चमू जी आहे ती या ठिकाणी आलेली आहेत आणि मशीन दुरुस्त करण्याचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे। त्या मात्र सकाळी 7:30 वाजतापासून जे लोक मतदान करायला आले होते त्यांना मात्र मनस्ताप सहन करावा लागलेला आहे, कारण मशीनच बंद पडलेली होती आणि मशीन सुरू होत नसल्यामुळे नागरिकांना जो आहे तो मतदानाचा हक्क बजावता आलेला नाहीये। मोठी गर्दी या ठिकाणी होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे। थोड्या वेळातच का होईना या ठिकाणची मशीन दुरुस्त होईल आणि नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे। यापूर्वी जर एक दाम्पत्य बघितलं तर ते विदेशात जाणार आहेत आणि त्यांना जायला उशीर होतो आहे, त्याआधी ते मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावण्यासाठी आलेले होते। मात्र मशीन बंद असल्यामुळे त्यांना मनस्ताप जो आहे तो सहन करावा लागला होता। बरं, धन्यवाद छगन दिलेल्या या माहितीसाठी।